All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. तर नमस्कार ट्रेडर, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 8 मध्ये. तर डे 8 मध्ये आपलं प्रॉफिट झालंय बरं का. असा विषय नाही की लॉस झालाय, प्रॉफिट झाला. एकच ट्रेड घेतला, त्यात प्रॉफिट काढलं थोडं आणि मग इथून डे क्लोज केला. कारण आणखीन सुद्धा आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटत होती, पण आपण नाही घेतला ट्रेड. एकच ट्रेड बास म्हणलो आणि ट्रेड एक्झिट केला, म्हणजे सेटअप बंद केला. ठीक आहे, अशा पद्धतीचा आपला ट्रेड होता. आपल्याला आज जे आहे ते आपलं पीएनएल बघू शकता, 887चं प्रॉफिट आहे आणि चार्जेस वगैरे लावले काय 816 रुपयाचं काहीतरी प्रॉफिट होतं. हे बघू शकता. निफ्टीचा आपण पुढे घेतला होता 25700चा. ठीक आहे, हे तुम्हाला सांगतोच मी, काय विषय नाही. ऑर्डरमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ऑर्डर बघू शकता आजच्या सगळ्या. ओके, अशा पद्धतीने बघू शकता. 171ला घेतला आणि 184ला सेल केला. आणि आपला बॅलन्स बघायचा असेल तर बॅलन्स सुद्धा बघू शकताय. तर टोटली तो ॲक्टिव्हिटीमध्ये जर तुम्ही बघितला चार्जेस वगैरे हे बघू शकता. चार्जेस वगैरे लावून आपलं 817 रुपयाचं प्रॉफिट होऊन जात आहे. ठीक आहे, मी याला क्लोज करतो भाऊ. ओके, सो अशा पद्धतीने विषय होऊन जात आहे आणि मग टोटल आपले इथं 817 रुपयाचा आजचा प्रॉफिट आहे. ओके, चार्जेस वगैरे मायनस करून. तर अशा पद्धतीने आज डे क्लोज झाल्यावरचा ॲड होईल. ओके, सो अशा पद्धतीने विषय झालेला आहे. तर चला मी आता तुम्हाला इथं सेटअपवर सांगतो काय विषय झाला आहे. हे प्रीमियम आहे आणि इकडे निफ्टीचा चार्ट आहे. हे बघू शकता 19 तारीख. सकाळ सकाळी मार्केट बघू शकता ही एकदम असं खतरनाक पद्धतीने गॅप डाऊन ओपन झाले आणि गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर ही जी कॅन्डल आहे भाई साहब, काय बोलायचं या कॅन्डलचं सांगा आता तुम्ही. किती यार, थांबा 1 मिनिट तुम्हाला मी सांगतो. बघू शकताय किती पॉइंट. हे बघू शकताय 123 पॉईंट. एकच कॅन्डल 123 पॉईंट गॅप खाली गेले. बघू शकताय 123 पॉईंट म्हणजे निफ्टीमध्ये कॅपिटल उडवायचा विषय आहे. ठीक आहे, हे बघू शकताय. ओके, सो अशा पद्धतीने एकदम असं खाली मार्केट आल्यानंतर गॅप डाऊन हे बघू शकता. इथं जेव्हा मार्केट इथं आलं म्हणजे हे बघू शकता 1 2 3 5 मिनिटं. इट्स ओके. ओके, 5 मिनिटामध्येच आहे काय? हां, 5 मिनिटामध्ये. ठीक आहे, तर इथं आल्यानंतर मार्केट एकदा आणखीन वरी आलतं आणि वरी आल्यानंतर आपण काय केला, इथं ट्रेडला प्लॅन केला. ओके, कारण इथून पुल बॅक सेटअप बनवू शकत होता. ठीक आहे, सो इथं आपण ट्रेडला प्लॅन केला आहे सपोर्टच्या खाली आल्यानंतर. ठीक आहे, 25,597चा जो आपला सपोर्ट होता त्याच्या खाली आल्यानंतर आपण ट्रेडला प्लॅन केला इथं पुट साईडला. ठीक आहे, पुट साईडला इथं ट्रेंड जी आपली ईएमए होती, ईएमएवरून आपण पुट साईडला इथं ट्रेड प्लॅन केला. एसएल जो आहे तो एकदम लो ठेवला, म्हणजे कॅन्डलचा आदल्या कॅन्डलचा लो बघू शकता हा वाला. आणि टार्गेट आपलं जे काय होतं म्हणजे ही जी ग्रीन कॅन्डल होती आधी झालेली, ठीक आहे, ती ग्रीन कॅन्डलच आपण इथं एसएलला ठेवली होती, म्हणजे सॉरी टीपीला ठेवली होती. आणि बरोबर तिथं आल्यानंतर आपण जे आहे ते एक्झिट केलं आणि बरोबर त्या पॉईंटमधनं मार्केट जे रिव्हर्स झाले तुम्ही बघू शकता. 2च कॅन्डलमध्ये खाली आपला एसएल गेला असता. जर आपण इथं थांबलो असतो तर आपला इथं एसएल नक्कीच गेला असता. ठीक आहे, तर बघू शकता त्याच्यानंतर मार्केट खाली आलंय, त्याचा काही विषय नाही. पण जर थांबलो असतो तर एसएल गेला असता, एवढं माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, थांबलो असतो तर ट्रेलिंग एसएल केला असतं तर मार्केट आपलं एसएल गेला असतं. त्यामुळे इथं एक्झिट केलं एक पहिल्या टीपीमध्ये आणि पहिल्या टीपीमध्ये एक्झिट केलं मार्केट बघू शकता. आपल्याला तेवढं प्रॉफिट झालेला आहे. त्यानंतर एसएल गेला असता, होल्ड केला असतो थोडं हे लो ठेवून, तर झाला असता प्रॉफिट. असं नाही की झाला नसता, झाला असता खूप प्रॉफिट. पण खूप प्रॉफिट व्हायचं ते जाऊ द्या तिकडे, पण आपला लॉस आपल्याला नाही झालेला पाहिजे. ओके, त्यासाठी मी एक्झिट केलं आणि प्रॉफिटमध्येच एक्झिट केलं. इट्स ओके. तर अशा पद्धतीने आजचा विषय झालेला आहे. ओके, सो ह्याच्यानंतर आता ह्या रेंजमध्येच आहे. आणखीन इथं विषय आहे, जर ही 25,500 जर जे आपलं सपोर्ट आहे तो जर ब्रेक केला, रॅली एकदम डेंजर आहे. ठीक आहे, तर चला अशा पद्धतीने आपला आजचा विषय झाला आहे. बाकी तुमचं काय झालं मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही ट्रेड घेतला असेल तर प्रॉफिट लॉस काय विषय आहे तेवढं सांगा. आणि ट्रेडिंग चॅलेंजचा डे 8 मध्ये आपल्याला डे 1 मध्ये प्रॉफिट झाला होता, त्याच्यानंतर 7च्या 7 दिवस आपण लॉसमध्ये आहे. ठीक आहे, आणि आज आपल्याला जाऊन 8व्या दिवशी प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे, 7 दिवस कंटिन्यू लॉसमध्ये आहे आणि आज आपल्याला प्रॉफिट झाला. इट्स ओके. आता बघू इथून पुढं काय होतं. तुमच्यासोबत सर्व काही शेअर करणार आहे, काही झाकून द्यावायची गरज नाही. सर्व काही तुम्हाला सांगितलं जाईल व्यवस्थित आणि नादघोळा पद्धतीने झिरो झालं तरी चालतंय, काही विषय नाही. ठीक आहे, चला सगळं तुम्हाला सांगितलं जाईल, कारण एक्सपिरियन्स तुम्ही घेताय म्हणल्यावर सॉरी तुम्हाला एक्सपिरियन्स चांगला भेटला पाहिजे. ठीक आहे, तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. धन्यवाद.